नमस्कार श्रोतेहो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिर्डीच्या साईबाबाचे साई सच्च चरित्र कथासार, त्या कथासारामधील अध्याय 20वा अध्यायाचं नाव आहे ईशावास्य उपनिषदाचा अर्थ। तर हा अध्याय मी तुम्हाला तुमच्यासमोर चालू करत आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला ते। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। ईशावास्य उपनिषदाचा अर्थ समाजासमोर यावा या उद्देशाने दासगणू महाराजांनी मराठीत अर्थ प्रगट केला। ज्याला संस्कृत कळणार नाही तो त्या अर्थापासून वंचित राहू नये अशी दासगणूंची इच्छा होती। आत्मज्ञानाचे रहस्य सर्वांपर्यंत पोचावे या उद्देशाने त्यांनी मराठीतून अर्थ दिला। ओवीबद्ध टीका केली। दासगणूच्या या ओवीबद्ध टीकेचे अनेकांनी उत्स्फूर्त स्वागतच केले। उपनिषदातील काही तत्वासंबंधी दासगणूच्या मनात काही शंका होती। त्यांनी अनेक पंडितांसमोर आपली शंका प्रगट केली। पंडितांनी आपल्या ज्ञानाप्रमाणे शंकेस उत्तर दिले, परंतु दासगणूंना पूर्ण समाधान काही लाभले नाही। अखेर दासगणू थेट शिर्डीला आले। त्यांनी बाबांचे मनोभावे दर्शन घेतले। बाबांनी विचारले, कोठून येणे झाले? सर्व कुशल आहे ना? दासगणूंनी सांगितले की आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे। ईशावास्य उपनिषदातील एक शंका मनात राहिली आहे। ती शंका दूर होईपर्यंत मनाला स्वस्थता नाही तरी आपण शंका दूर करावी ही प्रार्थना। बाबा मस्त उदाहरण देतात। श्रोत्यांनो, या अध्यायामध्ये बाबा दासगणूंना मस्त उदाहरण देतात। बाबांनी सांगितले की तुझी शंका फार अवघड नाही। काकांची मोलकरीणसुद्धा तुझी शंका दूर करू शकेल। काका म्हणजे भाऊसाहेब दीक्षित। भाऊसाहेब दीक्षित हे मनोभावे रोज बाबांची सेवा करत। काका मुंबईला पार्ले येथे राहत होते। त्यांचे नाव हरिभाऊ, परंतु बाबा त्यांना नेहमी काकाच म्हणत। उपनिषदातील शंकाही काकाची मोलकरीण दूर करेल हे ऐकून दासगणूंना खूप आश्चर्य वाटले की जे मला समजू शकत नाही ते मोलकरीण कसे सांगेल असे त्यांना वाटू लागले। आजूबाजूचे लोकांनी सांगितले की मोलकरणींनी उपनिषद वाचले नसणार, बाबा मुद्दाम आपली थट्टा करत आहेत। पंडित लोकांना जर उपनिषदांचा अर्थ समजू शकत नाही तर मग तो मोलकरणीला कसा काय समजणार? परंतु दासगणूंचा बाबांच्या बोलण्यावर गाढ विश्वास होता। त्यांनी आपली थट्टा केली हे त्यांना मान्य नव्हते। आपण आता उपनिषदातील जी शंका आहे तिचा अर्थ काकांच्या मोलकरी करून समजून घेतला पाहिजे असे त्यांना वाटू लागले। दासगणू थेट पार्ल्याला गेले। काकांच्या मोलकरणीकडून त्यांना अर्थ समजून घ्यावायचा होता। दासगणू विश्रांती घेत होते। त्यांना डुलकी लागली होती, परंतु अचानक सुमधुर आलापयुक्त गायन ऐकले आणि ते जागे झाले। त्यांनी विचारले, ही कोण मुलगी आहे? या मुलीने माझ्या मनातील ईशावास्य उपनिषदाची शंका दूर केली। ही कोण मोलकरीण आहे ते शोधू लागले। बाहेर जाऊन पाहतात तर कुणब्याची एक मुलगी काकांच्या मोरीवर भांडी घासत बसली होती। दीक्षितांच्या घरी जो रामा गडी होता त्याची ती बहीण होती। दासगणूची शंका दूर झाली। बाबांनी सांगितलेले वचन त्यांना आठवू लागले। फाटके कपडे घातलेली लहान मुलगी पाहून दासगणूंना वाईट वाटले। दासगणूंनी मोरेश्वर विश्वनाथ प्रधानांना मुलीसाठी नवीन साडी आणायला सांगितली। मोरेश्वरांनी नवीन साडी आणली आणि ती मुलीला दिली। नवीन साडी पाहून मुलीला खूप आनंद झाला। नवीन साडी नेसून ती मनसोक्त खेळली। दुसरे दिवशी तिने नवीन साडी घरी ठेवली आणि फाटके कपडेच घालून ती कामाला आली। नवीन साडी नेसल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो प्रसन्नतेचा भाव होता तोच प्रसन्न भाव फाटके कपडे घातल्यावर सुद्धा होता। मन शुद्ध होते म्हणून जुने अथवा नवे कपडे तिच्या मनावर कसलाही परिणाम होत नव्हता। जुने अथवा नवीन कपडे घालून तिच्या मनावर कसलाही परिणाम होत नव्हता। सुख दुःखात आनंदाने राहण्याचे कसब तिला साधले होते। तिचे अशा प्रकारचे वागणे पाहून दासगणूच्या मनातील ईशावास्य उपनिषदातील शंका आपोआप दूर झाली। उपनिषदातील जे तत्वज्ञान होते ते या लहान मुलीच्या आचरणात दिसून येते। साऱ्या विश्वात ईश्वर भरलेला आहे हे तेज त्या मुलीच्या चेहऱ्यावर दिसत होते। ते परब्रह्म
पूर्णात पूर्ण मिसळलेले तरी पूर्ण राहते व पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच राहते. सर्व विश्व हा भगवंताचा लीलाविलास आहे. त्यामुळे मी आणि माझी ही भावना त्यागावी, प्रपंचातील मीपणा टाकावा आणि त्याचप्रमाणे परमार्थातील मीपणा टाकावा. दोन्हीतील मीपणा हा बंधनकारक आहे. जीवन जगणे हे प्रत्येकाला आवश्यक आहे. जगण्यासाठी कर्म केलीच पाहिजेत. कर्म करताना त्यागाच्या रूपाने कर्म करण्याची सवय लागली पाहिजे. त्यागाच्या पायावर उभे राहून कर्म करू लागलो की कर्मातील दुःख प्रगट होत नाही. कर्म करताना कर्तव्य, अहंकार आणि फलाशय या दोन्ही गोष्टी मनात ठेवू नयेत. सर्व कर्म भगवंताला अर्पण करावे. कर्म त्यागावयाचे नाही, परंतु कर्मातील जे दोष आहेत ते त्यागले पाहिजेत. जगामध्ये प्रत्येकाच्या शरीराचा आकार जरी भिन्न भिन्न असला तरी आतील आत्मतत्व हे एकच आहे. आत्मा पाप पुण्याने विरत नाही. वरून आपणामध्ये आणि दुसऱ्यामध्ये भेद दिसा असला तरी आतून सर्वजण एकच आहोत ही जाणीव वाढली पाहिजे. मी साऱ्या विश्वाला व्यापून आहे हे कळले पाहिजे. मीच सर्वत्र असल्यामुळे दैत्याची भावना शिल्लक राहत नाही. मनातील सर्व प्रकारचा द्वेष निघून जातो. मनातील द्वेष दैत्य संपून गेले की सर्व विश्वात भरलेला आनंद आपल्याला दिसू लागतो. बाबांना दास करूना उपनिषदांचे तत्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवणारी मोलकरीण दाखवायची होती. तत्वज्ञान हृदयातून प्रगट झाली पाहिजे. ते ग्रंथातून समजू शकत नाही. तत्वज्ञानाचा फक्त शब्दश अर्थ समजून उपयोग नाही. तत्वज्ञानाचे हृदय समजले पाहिजे. तत्वज्ञानाचे हृदय समजण्यासाठी प्रारंभी आपले हृदय शुद्ध ठेवले पाहिजे. बाबांनी स्वतः उपनिषदाचा अर्थ सांगितला असता, परंतु शब्दाने तत्वज्ञान पूर्णतः कळू शकत नाही. म्हणून त्यांनी मोलकरणीकडे दासगणूंना पाठवले. फक्त दासगणूंना तत्वज्ञान तत्वज्ञान रहस्य पटवून द्यावायचे नव्हते. दासगणूच्या माध्यमातून सर्व समाजासमोर समतेचा विचार मांडावयाचा होता. आनंदाने कसे जगावे याचे रहस्य प्रगट करावायचे होते. निरनिराळ्या माध्यमातून साईबाबा समाजाला अध्यात्माचा विचार समजावून सांगत होते. आनंदाने कसे जगावे याचा विचार समाजाला शिकवत होते. बाबा सांगावायचे की तुमची बुद्धी किती तीक्ष्ण असली तरी हृदय जोपर्यंत शुद्ध नाही तोपर्यंत अध्यात्म कळू शकणार नाही. बुद्धीने जे कळते ते अध्यात्म नव्हे, तो अध्यात्माचा विचार होय. शुद्ध हृदयाने आपण सर्वाशी वागू लागलो की जो आनंद प्राप्त होतो तेच अध्यात्म होय. छोटीशी मुलगी गरिबी असताना देखील आनंदाने कशी जगत होती हे बाबांनी समाजाला पटवून दिले. एक वेळ पैशाची गरिबी असली तरी चालेल, परंतु हृदयाची गरिबी नको. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज, गोपाळ कृष्ण महाराज, सांबेश्वर महादेव, कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय. हा अध्याय श्रोते हो इथे समाप्त झाला. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. मी तुमचा निरोप घेत आहे. धन्यवाद.